हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू द ॲडव्हेंट अकॅडमिक्स ऑफ सायन्स. तर आज आपण बघणार आहोत पिरियडिक क्लासिफिकेशन या लेसनचं 4th लेक्चर. लास्ट लेक्चरमध्ये आपण पाहिलं होतं की मॉडर्न पिरियडिक लॉ काय आहे, पिरियडिक टेबल काय आहे आणि त्याचं स्ट्रक्चर डिटेलमध्ये पाहिलं होतं. आता या लेक्चरमध्ये आपण त्याच्या पुढचा पिरियडिक टेबलचा जो पार्ट आहे तो बघणार आहे. त्यातील जो फर्स्ट पार्ट आहे तो आहे मॉडर्न पिरियडिक टेबल अँड इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. म्हणजेच इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आणि मॉडर्न पिरियडिक टेबल याच्यामध्ये काय रिलेशन आहे. बघा, जर आपण पिरियडमध्ये गेलो एखाद्या, समजा कोणता तरी एखादा XYZ पिरियड आहे, हे बॉक्सेस म्हणजे इलेमेंट्स आहेत. समजा हा X इलेमेंट आहे, हा Y इलेमेंट आहे, इथं Z इलेमेंट आहे, कुठेतरी लांब आहे. तर XYच्या ज्या प्रॉपर्टीज असतात याच्यात स्लाइट डिफरन्स असतो. XYच्या प्रॉपर्टीज मध्ये स्लाइट डिफरन्स असतो, म्हणजे यांच्या प्रॉपर्टीज मध्ये किंचित फरक असतो, थोडासा डिफरन्स असतो. तर X आणि Zच्या प्रॉपर्टीज मध्ये वाईट डिफरन्स येतो. वाईट डिफरन्स म्हणजे काय रे, खूप जास्त फरक येतो. म्हणजे बघा, पिरियड मध्ये बघितलं तर जवळ इलेमेंट्स आहेत त्याच्या प्रॉपर्टीज मध्ये थोडासा डिफरन्स येतो. तर लांब आहे, एकमेकांपासून लांब आहेत, त्यांच्या प्रॉपर्टीज मध्ये खूप जास्त फरक येतो. आता जसं पिरियड मध्ये बघितलं तसं ग्रुप्स मध्ये बघितलं तर ग्रुप्स मध्ये काही प्रॉपर्टीज सिमिलर आहेत. ग्रुप्स मध्ये काही प्रॉपर्टीज सिमिलर आहे, तर काही प्रॉपर्टीज ग्रेडेशन म्हणजे चेंज दाखवतात, म्हणजे स्मॉल डिफरन्स दाखवतात. म्हणजे ग्रुपमध्ये बघितलं तर तुम्ही व्हॅलन्सी बघितली तर सेम येते, ऑटोमिक साईज बघितली तर वरून खाली तर ती एक एक शेल वाढत जाते, सो इन्क्रीज होत जाते. म्हणजे बघा, इथं पिरियडमध्ये बघितलं तर जवळच्या असतील तर त्याच्यात स्लाइट डिफरन्स असतो, तर लांबच्या असतील तर त्याच्यात वाईट डिफरन्स म्हणजे खूप जास्त डिफरन्स येतो प्रॉपर्टीजमध्ये. हे पिरियडचं झालं. ग्रुपमध्ये बघितलं तर काही प्रॉपर्टीज सेम येतात, तर काही प्रॉपर्टीज ग्रेडेशन दाखवतात. आता हे जे सगळं होत असतं मॉडर्न पिरियडिक टेबलमध्ये, जे पिरियडमध्ये होत आहे किंवा ग्रुपमध्ये होत आहे, हे सगळं कशावर डिपेंड आहे, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनवर डिपेंड आहे. कशावर डिपेंड आहे, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. हे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनच आहे की जे ठरवतं की एखादा इलेमेंट आहे तो कोणत्या ग्रुपमध्ये येणार आहे आणि कोणत्या पिरियडमध्ये येणार आहे. थोडक्यात काय, जे आपण मागच्या लेक्चरला बघितलेलं होतं की मॉडर्न पिरियडिक टेबल हे ऑटोमिक नंबरवर बेस्ड आहे, म्हणजेच कशावर बेस्ड आहे, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. सो मॉडर्न पिरियडिक टेबल हे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनवर बेस्ड आहे आणि इलेमेंट्सचं क्लासिफिकेशन झालेलं आहे ते पण इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन म्हणजेच ऑटोमिक नंबरवरती बेस्ड आहे. सो तुमच्या प्रॉपर्टीज ज्या आहेत, मग त्या पिरियडच्या अलॉंग असू देत किंवा ग्रुपच्या अलॉंग असू देत, त्याचा स्टडी करताना सगळ्यात बेसिक फंडामेंटल गोष्ट कोणती येणार आहे, ती म्हणजे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. मग तुमच्या टेक्स्टबुकमध्ये पेज नंबर 22 वरती जे स्टार्टला दिलेला आहे पहिला पॅरेग्राफ, त्यात हेच एक्सप्लेन केलेलं आहे की पिरियडमध्ये तुम्ही गेला तर जवळच्या इलेमेंटच्या प्रॉपर्टीजमध्ये छोटासा डिफरन्स असतो, तर लांबच्या इलेमेंटच्या प्रॉपर्टीजमध्ये खूप जास्त डिफरन्स येतो. ग्रुपमध्ये गेला तर काही प्रॉपर्टीज सिमिलर आहेत, तर काही ग्रेडेशन दाखवतात. आणि हे जे सगळं बेस्ट आहे ते कशावरती बेस्ट आहे, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. आणि इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनच असं आहे की जे एखाद्या इलेमेंटचा ग्रुप नंबर आणि पिरियड नंबर ठरवत असतं. आता तो पॅराग्राफ झाल्यानंतर राईट साईडला जर ग्रीन बॉक्स बघितला तर त्याच्यात कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ ग्रुप्स अँड पिरियड्स असा पॉईंट दिलेला आहे. त्याच्यात पण सेम थिंग एक्सप्लेन केलेली आहे. एखाद्या ग्रुपची किंवा पिरियडची कॅरेक्टरिस्टिक आपण कशी ठरवतो, तर त्याच्यात जे एलिमेंट्स आहेत त्यांच्या प्रॉपर्टीज आपण कम्पेअर करतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल व्हॅलन्सी, ऑटोमिक साईज, मेटॅलिक कॅरेक्टर, नॉन मेटॅलिक कॅरेक्टर, एक्सेट्रा एक्सेट्रा एक्सेट्रा, अशा बऱ्याचशा प्रॉपर्टीज येतात. मग त्या फिजिकल असतील किंवा केमिकल प्रॉपर्टीज असतील त्या एलिमेंटच्या, त्या आपण कम्पेअर करतो आणि ते कम्पॅरिझन आपल्याला त्या ग्रुपच्या किंवा पिरियडच्या कॅरेक्टरिस्टिक्स सांगतं. मग हे कम्पॅरिझन केल्यानंतर जे कन्क्लुजन आलं ते फायनली परत तेच आहे
की पिरियडमध्ये तुम्ही गेलात तर तुमच्या प्रॉपर्टीज जसजसं तुम्ही लेफ्ट टू राईट जाल त्या प्रॉपर्टीज स्लोली काय होतात, चेंज होतात. म्हणजे एक्सपेक्षा वायची प्रॉपर्टी थोडीशी जास्त वाढली तर वायपेक्षा इकडं जो नेक्स्ट येईल त्याची थोडी जास्त म्हणजे प्रॉपर्टीज ज्या आहेत पिरियडमध्ये गेलात तर लेफ्ट टू राईट हळूहळू चेंज होतात. म्हणजे त्या हळूहळू इन्क्रीज तरी होतील किंवा हळूहळू डिक्रीज तरी होतील किंवा हळूहळू इन्क्रीज होतील आणि हळूहळू डिक्रीज पण होतील. व्हॅलन्सीच घ्या, व्हॅलन्सी बघा 1 2 3 4 परत 3 2 1 0 म्हणजे हळूहळू वाढते हळूहळू कमी होते. हे पिरियडमध्ये दिसतं. ग्रुपमध्ये बघितलं तर परत तेच दिसणार आहे. काही प्रॉपर्टीज सिमिलर येतील तर काही प्रॉपर्टीज ग्रेडेशन दाखवतील. म्हणजे काय लक्षात येत आहे, पिरियडमधल्या प्रॉपर्टीज चेंज होतातच बट ग्रुपमध्ये काही प्रॉपर्टीज सेम येतात तर काही प्रॉपर्टीज ग्रेडेशन दाखवतात. तर हे होतं रिलेटेड की ज्यात इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन हे ग्रुप्स आणि पिरियड म्हणजेच मॉडर्न पिरियडिक टेबलशी कसं रिलेटेड आहे हे बघितलं आपण. आणि इथे ग्रुप्स आणि पिरियडच्या कॅरेक्टरिस्टिक्स पण बघितल्या. बघा पिरियडमध्ये काय होतंय, चेंज होतंय. तर ग्रुपमध्ये काही प्रॉपर्टीज सिमिलर तर काही ग्रेडेशन दाखवतात. म्हणजे तुम्ही ग्रुप किंवा पिरियडच्या कॅरेक्टरिस्टिक्स कशा काढणार तर त्यात जे इलेमेंट्स आहेत त्यांच्या प्रॉपर्टीज काय करणार, कम्पेअर करणार. सो हेच पेज नंबर 22 वरती जे टेक्स्टबुकमध्ये फर्स्ट पॉईंट दिलेला आहे त्या पॅराग्राफमध्ये पण तेच आहे आणि त्याच्या राईट साईडला जो ग्रीन बॉक्स दिलेला आहे त्याच्यामध्ये पण तेच दिलेलं आहे. ओके, मग ते व्यवस्थित रीड करा. लक्षात आले ना तुमच्या? ग्रुप आणि पिरियडच्या ज्या प्रॉपर्टीज आहेत त्या कम्पेअर करायच्या. पिरियडच्या स्लाइटली चेंज होत जातात म्हणजे जवळच्या एलिमेंटच्या स्लाइटली चेंज होत जातात. नेक्स्ट जाऊ जसं लांबचे घेतलेत तर खूप चेंज असणार आहे. ग्रुपमध्ये सेम राहतात किंवा ग्रेडेशन दाखवतात. आणि हे सगळं कशावरती डिपेंडंट आहे, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. ओके, आता आपण बघितलं की मॉडर्न पिरियडिक टेबल आणि इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन याच्यात काय रिलेशन आहे. ग्रुप्स आणि पिरियडमधल्या प्रॉपर्टीज कशा कम्पेअर होतात, पिरियडमध्ये काय ट्रेंड सापडतो, ग्रुपमध्ये कशी सिमिलॅरिटी आणि ग्रेडेशन असते ते बघितलं. आणि त्या सगळ्याचा बेस कोण आहे, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. मग आता हेच अजून थोडं डिटेल आपण बघणार आहे ग्रुप्स आणि पिरियडशी रिलेटेड. आता ग्रुप्स आणि इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन यांचं काय रिलेशन आहे डिटेलमध्ये आणि पिरियड्स आणि इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनचं काय रिलेशन आहे डिटेलमध्ये हे आपण नेक्स्ट 2 पॉईंट्समध्ये बघणार आहे. आता याच्यात आपण बघतोय ग्रुप्स अँड इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. आपण बघितलं की पिरियडमध्ये जवळचे 2 एलिमेंट्स घेतले तुम्ही तर त्यांच्या प्रॉपर्टीज जास्त चेंज होत नाहीत बट लांबचे घेतले तर जास्त चेंज होतात. तर ग्रुपमध्ये घेतलं तर काय दिसलं तुम्हाला की प्रॉपर्टीज सेम असतात. प्रॉपर्टीज काय असतात, सेम किंवा ग्रेडेशन दाखवतात. बघा पिरियडमध्ये जवळच्या 2च्या मध्ये स्मॉल डिफरन्स, लांबचे असतात त्यांच्यात जास्त डिफरन्स. तर ग्रुपमध्ये बघितलं तर ते सिमिलॅरिटी दाखवतात किंवा ग्रेडेशन दाखवतात. आणि हे जे इलेमेंट्स आहेत त्यांचे ज्या प्रॉपर्टीज आपण कम्पेअर करतो त्यालाच आपण कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ ग्रुप्स और कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ पिरियड्स म्हणतो. मग हेच आपण आता ग्रुपशी रिलेटेड जे आहे ते डिटेलमध्ये बघणार आहे आणि ते एका ॲक्टिव्हिटीच्या याच्यातून बघणार आहे की जी तुमच्या टेक्स्टबुकमध्ये पेज नंबर 22 वरती दिलेली आहे. बघा खूप इझी ॲक्टिव्हिटी आहे. कॅन यू टेल नेम दिलेलं आहे याचं. बघा पहिला पार्ट काय दिलेला आहे त्यांनी, गो थ्रू द मॉडर्न पिरियडिक टेबल अँड राईट द नेम्स वन बिलो द अदर ऑफ द एलिमेंट्स ऑफ फर्स्ट ग्रुप. म्हणजे तुम्ही मॉडर्न पिरियडिक टेबलवरती जायचं आहे की जो पेज नंबर तुमच्या 23 वरती आहे त्यातल्या ग्रुप 1 मध्ये जायचं आहे आणि सगळ्या एलिमेंटची नावं एकाखाली एक लिहायची आहेत की जी बोर्डवर आपण ऑलरेडी लिहिलेली आहेत. हायड्रोजन, लिथियम, सोडियम, पोटॅशियम, रुबिडियम, सीसियम अँड फ्रान्सियम. ओके, फर्स्ट पार्ट आपण या ॲक्टिव्हिटीचा कंप्लीट केला. नेक्स्ट बघा, राईट द इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ फर्स्ट 4 एलिमेंट्स इन दिस ग्रुप. म्हणजे पहिल्या 4 एलिमेंट्सचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहायचं आहे. हायड्रोजनचं किती येईल, 1, लिथियम 2,1, सोडियम 2,8,1, पोटॅशियम 2,8,8,1. पुढचे लिहायला नाही सांगितले कारण त्यांचे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन थोडेसे डिफरंट येतात की जे SPDF या 4 ब्लॉक्सवरती बेस्ड आहेत जे तुम्हाला 11th स्टँडर्डला केमिस्ट्रीमध्ये इंट्रोड्यूस होतील.
सो तोपर्यंत एवढे 4 आहेत त्याच्यावरच फोकस करा. हे ओल्ड इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे. न्यू जे आहे ते SPDF या कॉन्सेप्टवरती बेस्ड आहे. जर जास्तच क्युरिओसिटी असेल तर 11चं केमिस्ट्रीचं टेक्स्टबुकमधून तुम्ही ते शिकू शकता. ओके, किंवा आपले जे व्हिडिओ आहेत अपलोड होतील केमिस्ट्रीशी रिलेटेड 11चे, त्यावेळी मी ते टीच करेन. बट आता एवढं लक्षात ठेवा की या चौघांचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय आलं, 121 281 2881. आता पुढे क्वेश्चन काय दिलाय, व्हॉट सिमिलॅरिटी डू यू फाइंड इन देअर कॉन्फिगरेशन. आता याच्यात सिमिलॅरिटी काय आहे बघा. आता तुम्ही नंबर ऑफ शेल्स बघितल्या तर याच्यात 1 आहे, 2 3 4 शेल्स आहेत ऑर्बिट्स. याच्यात एकच आहे, याच्यात 2 आहे, याच्यात 1 2 3, याच्यात 4 आहे. सो नंबर ऑफ ऑर्बिट्स किंवा नंबर ऑफ शेल्स तर सेम नाही आहेत. मग सेम काय दिसतंय तुम्हाला बघा, 1 सेम दिसतोय. बट 1 हा काय आहे रे, नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स इन द लास्ट शेल, और त्यालाच काय म्हणतो आपण आउटर मोस्ट शेल, किंवा त्याला शॉर्ट मध्ये काय म्हणतो व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन्स. Valence electrons is the number of electrons present in the last or outermost shell of the atom. So इथे व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन्स म्हणजे शेवटच्या ऑर्बिट मध्ये जे इलेक्ट्रॉन्स आहेत ते काय आहेत, सेम आहेत ग्रुपमध्ये. नेक्स्ट, हाऊ मेनी व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन्स आर देअर इन ईच ऑफ दीज एलिमेंट्स. मग त्यांनी तेच विचारलेलं आहे, व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन्स किती आहेत बघा. यात प्रत्येकात बघितले तर लास्टच्या सेलमध्ये 1च इलेक्ट्रॉन आहे, आणि लास्टच्या सेलमध्ये जेवढे इलेक्ट्रॉन्स असतात त्यांनाच व्हॅलेन्स शेल इलेक्ट्रॉन्स म्हणतात. सो याच्यात व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन्स किती आहेत सांगा. हायड्रोजनमध्ये 1, लिथियममध्ये 1, सोडियममध्ये बघा लास्ट शेल फर्स्ट सेकंड थर्ड लास्ट आहे 1, पोटॅशियम लास्ट शेलमध्ये किती आहेत 1. सो सगळ्यांचे व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन्स सेम आहेत. ओके, आणि किती आहेत ते 1 आहेत. लक्षात येतंय. इथे ही कॅन यू टेलची ऍक्टिव्हिटी संपते. लक्षात आलं. त्यांनी आपल्याला काय काय सांगितलेलं, फर्स्ट ग्रुपचे इलेमेंट्स एका खाली एक लिहायचे, हे पाठ करायचे नाहीत, हे आपल्याला त्यांनी टेबल मधून बघून लिहायला सांगितलेलं. काही मुलांना खूपच अभ्यासाची सवय असते, विचित्र. जरा काय दिसलं की सगळं पाठ करायचं. पाठ करू नका. न्यू सिलेबस हा कॉन्सेप्च्युअल बेस्ड आहे. तुमचं अंडरस्टँडिंग लॉजिक चेक होणार आहे. तुम्ही किती पाठ करता हे सगळ्या जगाला माहित आहे. तुमची गाणी ऐकून, पिक्चरची नावं ऐकून ते पाठच असते. मग आता हे बघा, इथं आपल्याला पाठ नाही करायचं आहे. ओके, हे फर्स्ट जे आहे ग्रुप त्याच्यावरून हे फाइंड करायचं. मग आता हे हायड्रोजन लिथियम एका खाली एक लिहिलं. आता इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन हे 9th मध्ये झालेले होते. आता तुम्ही 10th ला आलाय म्हणजे 9th पास आहे. सो हे येत आहे तुम्हाला. हे किती आहे 1 2 1 वगैरे लिहिलं. तर त्यांनी सिमिलॅरिटी फाइंड करायला सांगितली. नंबर ऑफ शेल्स तर सेम नाही आहेत, बट लास्टच्या शेलमधले इलेक्ट्रॉन्स काय आहेत सेम, की ज्यांना आपण काय म्हणतो व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन्स. सो प्रत्येकातले व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन्स किती येणार आहेत 1 1 1 1. समजलंय. ओके, आता हा जो फर्स्ट ग्रुप आहे त्यालाच आपण काय म्हणतो अल्कली मेटल्स. स्पेशल नेम बघितलेलं होतं आपण स्ट्रक्चर मध्ये. मग अल्कली मेटल्स मध्ये तुम्ही बघितलं तर आउटर मोस्ट शेल मध्ये इलेक्ट्रॉन्स काय आहेत सेम. आता तुम्ही म्हणाला हा फर्स्ट ग्रुप आहे, अजून एखादा ग्रुप दाखवा की ज्याच्यात असंच येतंय. बघूया सेकंड ग्रुप. सेकंड ग्रुप मध्ये बघा बेरिलियम, त्याच्यानंतर मॅग्नेशियम, कॅल्शियम यांचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन बघा 2 2 282 2882. बघा काय सेम आहे. लास्ट सेल मध्ये किती इलेक्ट्रॉन्स आहेत 2 आहे का सेकंड ग्रुप.
अल्कलाइन अर्थ मेटल्स सेकंड ग्रुप होतं ना नेम का विसरला? अल्कलाइन अर्थ मेटल्स हे बघितलेलं आहे डिटेलमध्ये आपण. सेकंड ग्रुपला अल्कलाइन अर्थ मेटल्स म्हणतात, फर्स्ट ग्रुपला काय म्हणतात? अल्कली मेटल्स. अजून एक ग्रुप आहे 17 ग्रुप ज्याला आपण हॅलोजन्स म्हणतो. फ्ल्युरिन घेतला 2 7, क्लोरीन घेतला 2 8 7. याच्यात पण तुम्ही बघितलं तर आउटर मोस्ट शेलमध्ये इलेक्ट्रॉन्स काय आहेत? 7. सो बघा आपण फर्स्ट ग्रुप घेतला, सेकंड ग्रुप घेतला, 17th ग्रुप घेतला. हा सेकंड ग्रुप आहे, हा 17th ग्रुप आहे. फर्स्ट ग्रुपला काय म्हणतो आपण? अल्कली मेटल्स. सेकंड ग्रुपला म्हणतो अल्कलाइन अर्थ मेटल्स. 17th ग्रुपला म्हणतो हॅलोजन्स. फर्स्ट ग्रुपमध्ये बघितलं तर काय कॅरेक्टरिस्टिक प्रॉपर्टी काय आहे की आउटर मोस्ट शेलमधले इलेक्ट्रॉन्स काय आहेत? सेम. त्याच्या पलीकडं आता मी जो क्वेश्चन विचारतोय त्याचा आन्सर द्या. याच्यात किती शेल्स आहेत? करेक्ट 1, याच्यात 2, याच्यात 3 4. म्हणजे जसं आपण खाली जातोय 1 शेल काय होत जाते? ऍड होत जाते. लक्षात येत आहे का? याच्यात जर 1 शेल असेल तर खाली त्याच ग्रुपमध्ये याच्यात 2 ऑर्बिट्स, 3 शेल्स, 4 शेल्स, 5 6 7. इथे पण बघा याच्यात 2 शेल्स आहेत, याच्यात किती झाल्या? 3 4. 2 शेल्स 3 शेल्स. म्हणजे याच्यावरून काय कळालं? याचं कन्क्लुजन एवढंच आहे, 2 पॉइंट्स. फर्स्ट, कोणत्याही ग्रुपमध्ये गेलात तर लास्टच्या ऑर्बिटमधले इलेक्ट्रॉन्स काय असतात? सेम. कोणत्याही ग्रुपमध्ये गेला तर लास्टच्या ऑर्बिटमधले इलेक्ट्रॉन्स किंवा आउटर मोस्ट इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन किंवा त्याला म्हणतो आपण व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन्स काय असतात? सेम. कोणत्याही ग्रुपमध्ये जावा. हा फर्स्ट पॉइंट कन्क्लुजन आहे. आणि सेकंड कन्क्लुजन आहे की तुम्ही ग्रुपमध्ये जसजसं खाली झालं सक्सेसिव्हली तशी शेल एक एकने वाढत जाते. म्हणजे याच्यात 1 असेल तर त्याच्या खाली आला तर किती होणार आहेत? 2. खाली आला तर 3, खाली आला तर 4. म्हणजे याच्यावरून काय समजतंय बघा, एवढंच कन्क्लुजन आहे या पॉईंटचं. ग्रुप्स अँड इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन तुम्ही ते कॅन यू टेल आणि खालचा पॅराग्राफ वाचा. बट कन्क्लुजन 2च पॉईंट्समध्ये येत आहे. फर्स्ट, द नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स प्रेझेंट इन द आउटर मोस्ट शेल ऑफ एनी ग्रुप. ग्रुपमधला कुठलाही एलिमेंट घेतला तर त्याचे सगळे एलिमेंट जरी कम्पेअर केले तर त्याचं काय होतंय? आउटर मोस्ट शेलमध्ये जे इलेक्ट्रॉन्स आहेत इथं बघा सगळ्यांच्या 1 1 1 1 आहे, इथं सगळ्यांचे 2 2 2 आहे, इथं सगळ्यांचे 7 7 आहे. हे कळतंय तुम्हाला? म्हणजे लास्टच्या सेलमध्ये इलेक्ट्रॉन्स ग्रुपमध्ये काय येतात? सेम. म्हणजेच काय, ज्या इलेमेंट्सच्या ॲटममध्ये लास्टच्या सेलमध्ये इलेक्ट्रॉन सेम असतील ते सगळे आपण काय करणार? एका ग्रुपमध्ये अरेंज करणार. म्हणजे हेच ठरवतंय की ग्रुप ठरवतोय की इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन वरून की एलिमेंट्स या मॉडर्न पिरियडिक टेबलमध्ये कसे अरेंज करायचे. मग इथं कसे अरेंज केलं आपण? इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनमध्ये ज्यांच्या लास्ट शेलमध्ये सेम इलेक्ट्रॉन्स आहेत ते एका ग्रुपमध्ये ठेवलेत. ठेवताना दुसरा पॉईंट काय बघा, जसजसं खाली जाऊ तशी शेल जी आहे ती एक एकने सक्सेसिव्हली वाढत जाते. म्हणजे ज्याच्या कमी शेल्स आहेत तो वर ठेवणार, त्याच्यापेक्षा 1ने जास्त खाली, त्याच्यापेक्षा 1ने जास्त खाली, त्याच्यापेक्षा 1ने जास्त खाली, त्याच्यापेक्षा 1ने जास्त खाली. या पद्धतीनं आपण इलेमेंट्स अरेंज करत जातोय. आता तुमच्या लक्षात आलं असेल की मॉडर्न पिरियडिक टेबल बनवताना इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आणि ग्रुप्समधलं रिलेशन कसं यूज केलं गेलं. बघा, ग्रुप्समध्ये इलेमेंट्स ठेवताना ज्यांच्या आउटर मोस्ट शेलमध्ये इलेक्ट्रॉन सेम आहेत ते सगळे एका ग्रुपमध्ये ठेवले. ठेवताना कसं ठेवलं की कमी शेल्सवाला वरती, त्याच्यापेक्षा 1ने जास्त खाली, त्याच्यापेक्षा 1ने जास्त खाली. शेल जशा वाढत असतील तसे ते एका खाली एक असे अरेंज करत गेले. लक्षात आलं? हे सगळं रिलेटेड होतं ग्रुप्स अँड इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. समजतं हे? कुठल्याही ग्रुपमध्ये जावा, सगळे एलिमेंट्स कम्पेअर करा, त्यांच्या शेवटच्या शेलमधले नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स काय येतील? सेम. आणि जसं तुम्ही खाली जाल तसा नंबर ऑफ शेल्स किंवा नंबर ऑफ ऑर्बिट्स ज्या आहेत त्या एक एकने वाढत जातील सक्सेसिव्हली. ओके, मग पेज नंबर 22 वरती तेच दिलेलं आहे, ते व्यवस्थित रीड करा. सगळ्यांना हे रिलेशन लक्षात आलंय? ग्रुप्स अँड इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन
okay, in any group the number of electrons present in the outermost shell are same, and as you go down the group the number of shells increase by 1. एवढंच त्यातलं कन्क्ल्युजन आहे. त्याच्यानंतर पेज नंबर 22 वरती खाली डू यू नो हा पॉइंट दिलेला आहे की ज्याच्यात दिलेला आहे की युरेनियम हा 92 आहे, तो लास्ट नॅचरल इलेमेंट आहे. मग 93 तो आपण बघितलेला आहे. टोटल बॉक्सेस किती आहेत? 118. हे जे इलेमेंट्स आहेत ते मॅनमेड आहेत. मॅनमेड म्हणजे काय की जे लॅबोरेटरीमध्ये प्रिपेअर केलेले आहेत. आता हे जे इलेमेंट्स आहेत ते हायली अनस्टेबल आहेत आणि त्यांची लाईफ जी आहे ती व्हेरी शॉर्ट आहे. म्हणजे ते लगेच हाफ लाईफ जो असतो त्यातून कन्वर्ट होऊन, म्हणजे 100 ग्रॅम्स घेतले तर त्याची हाफ लाईफ 1 इयर असेल तर 1 इयरने त्याचे डिसइंटिग्रेशन होणार आणि त्याचं 50 ग्रॅम्सच होणार. आता हे डिसइंटिग्रेशन का होतं? कारण हे रेडिओ ॲक्टिव्ह इलेमेंट्स आहेत. ते कंटिन्युअसली रेडिएशन्स इन द फॉर्म ऑफ अल्फा, बीटा अँड गॅमा रेज सोडत असतात. हे रेडिएशन्स आपण 9th मध्ये बघितलेले होते, लास्ट लेसनमध्ये सायन्स 1च्या 14th लेसन रेडिओ ॲक्टिव्हिटीमध्ये, की हे जे इलेमेंट्स आहेत ते कंटिन्युअसली रेडिएशन्स इमिट करत असतात इन द फॉर्म ऑफ अल्फा, बीटा अँड गॅमा रेडिएशन्स. म्हणजे त्यामुळे यांची लाईफ खूप कमी आहे. म्हणजे हे कंटिन्युअसली डिसइंटिग्रेट होत राहतात. बघा डू यू नो मध्ये काय दिलेलं आहे की युरेनियम 92 पर्यंत नॅचरल इलेमेंट्स आहेत. युरेनियम नंतर जे सापडतात 93 to 118 हे सगळे मॅनमेड आहेत. म्हणजे ते लॅबोरेटरीमध्ये प्रिपेअर केलेले आहेत. सगळे रेडिओ ॲक्टिव्हिटी आहेत, हायली अनस्टेबल आहेत आणि त्यांना व्हेरी शॉर्ट लाईफ आहे. सो ते व्यवस्थित रीड करा पेज नंबर 22 वरती. त्याच्यानंतर 22 वरचा लास्ट पॉईंट राहतोय राईट साईडला एक येल्लो बॉक्स दिलेला आहे. त्यात तेच दिलेलं आहे की जे आपण या लेक्चरच्या स्टार्टला बघितलेलं होतं की मॉडर्न पिरियडिक टेबल आणि इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनमध्ये काय होतं. बघा काय दिलेलं आहे त्याच्यात. द मॉडर्न पिरियडिक टेबल इज बेस्ड ऑन द अरेंजमेंट ऑफ इलेमेंट्स आर इन द इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ देअर ऑटोमिक नंबर्स. म्हणजे पहिला पॉईंट दिलेला आहे की मॉडर्न पिरियडिक टेबलमध्ये इलेमेंट्स असे अरेंज केलेले आहेत की ते इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ ऑटोमिक नंबर, म्हणजे ऑटोमिक नंबरच्या इन्क्रीजिंग ऑर्डरने इलेमेंट्स अरेंज केलेले आहेत. सेकंड पॉईंट बघा काय दिलेला आहे, ग्रुपशी रिलेटेड आहे. बघा त्या पॉईंटमध्ये एक्सप्लेन केलेलं आहे की वर्टिकल कॉलम्स आर नोन ॲज ग्रुप्स. देअर आर टोटल 18 ग्रुप्स इन द मॉडर्न पिरियडिक टेबल. द प्रॉपर्टीज ऑफ एलिमेंट्स शो सिमिलॅरिटी अँड ग्रेडेशन इन द ग्रुप्स. म्हणजे ग्रुपमध्ये बघितलं तर काही प्रॉपर्टीज सेम येतात तर काही प्रॉपर्टीज ग्रेडेशन दाखवतात. आणि लास्ट जे आहे द हॉरिझॉन्टल रोज इन द मॉडर्न पिरियडिक टेबल आर नोन ॲज पिरियड्स अँड देअर आर 7 पिरियड्स इन द मॉडर्न पिरियडिक टेबल. द प्रॉपर्टीज ऑफ एलिमेंट्स स्लाइटली चेंज ॲज यू गो फ्रॉम वन एंड टू अदर एंड ऑफ द पिरियड. म्हणजे पिरियड जे आहेत आडव्या ओळी आहेत त्यांना पिरियड्स म्हणतात. पिरियडमध्ये तुम्ही एका टोकापासून दुसऱ्या टोकाला जात गेलात हळूहळू तर प्रॉपर्टीज स्लाइटली हळूहळू चेंज होतात, एकदम ड्रास्टिक चेंज दाखवत नाही. बघा याच्यात तेच दिलेलं आहे. 3 पॉईंट्स परत एकदा रिवाईज करतो त्या येल्लो बॉक्समधले. फर्स्ट, मॉडर्न पिरियडिक टेबलमध्ये इलेमेंट्स कसे अरेंज केलेत इन द इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ देअर ऑटोमिक नंबर्स. सेकंड, उभे जे कॉलम्स आहेत त्यांना ग्रुप्स म्हणतो. टोटल 18 ग्रुप्स आहेत आणि केमिकल प्रॉपर्टीज ज्या इलेमेंट्सच्या आहेत त्या एकतर सिमिलॅरिटी दाखवतात किंवा ग्रेडेशन दाखवतात ग्रुप्समध्ये. आता पिरियड जे हॉरिझॉन्टल रोज आहेत आडव्या ओळी त्यांना पिरियड्स म्हणतो. टोटल 7 पिरियड्स आहेत आणि प्रत्येक पिरियडमध्ये तुम्ही एका कॉर्नरपासून दुसऱ्या कॉर्नरपर्यंत जाईपर्यंत, एका एंडपासून दुसऱ्या एंडपर्यंत येईपर्यंत स्लोली जाणार आहे तुम्ही. प्रॉपर्टीज पण स्लोली चेंज होतात, म्हणजे स्लोली इन्क्रीज स्लोली डिक्रीज होतील, ड्रास्टिक चेंजेस होत नाहीत. इथं पेज नंबर 22 वरचं सगळं एक्सप्लेनेशन संपतंय. आता नेक्स्ट पॉईंट आपला राहतोय तो पिरियड्स अँड इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. मग तो पार्ट बघूयात. आत्ताच आपण बघितलं की ग्रुप्स आणि इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनमध्ये काय रिलेशन होतं. की ग्रुपमध्ये तुम्ही बघितलं तर लास्टच्या शेलमधले इलेक्ट्रॉन्स काय येतात सेम, आणि जसं खाली जाईल तसे नंबर ऑफ शेल्स 1-1 ने इन्क्रीज होत जातात. सो आपण बघा इथे प्रॉपर्टी ज्यावेळी ग्रुप्सच्या स्टडी करत होतो तेव्हा लास्टच्या शेलमधल्या इलेक्ट्रॉन्सचा अभ्यास केला आणि नंबर ऑफ शेल्सचा अभ्यास केला, म्हणजे किती शेल्स आहेत प्रत्येक एलिमेंटमध्ये.
मग आता आपण नेक्स्ट जो पार्ट बघणार आहे पिरियड्स अँड इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन, त्याच्यात पण सेम टाईपचा स्टडी करणार आहे. मग याच्यात पण ॲक्टिव्हिटी दिलेली आहे. बघूयात ती ॲक्टिव्हिटी काय दिलेली आहे. सगळ्यांनी पेज नंबर 23 आहे टेक्स्टबुकचं, ते ओपन करायचं आहे, टेक्स्टबुक समोर ठेवायचं आहे. बघा, रीड पण करतोय मी. बघा, ऑन गोईंग थ्रू मॉडर्न पिरियडिक टेबल इट इज सीन दॅट द इलेमेंट्स, म्हणजे मॉडर्न पिरियडिक टेबलमध्ये जात असताना इलेमेंट्स बघा कोणते दिलेले आहेत. लिथियम, बेरिलियम, बोरॉन, कार्बन, नायट्रोजन, ऑक्सिजन, फ्ल्युरिन अँड निऑन बिलॉंग टू पिरियड 2. म्हणजे त्यांनी मॉडर्न पिरियडिक टेबलमध्ये सेकंड पिरियड बघितलेला आहे. इथं आहे बघा, LIBE, BCNOFNE. सगळ्यांना सापडला हा सेकंड पिरियड. सेकंड पिरियडमधले इलेमेंट्स आहेत. राईट डाऊन द इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ ऑल ऑफ देम. म्हणजे त्यांनी सांगितलंय की या इलेमेंटचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहा. सगळ्यांना पहिला क्वेश्चन नीट समजलाय की सेकंड पिरियडच्या सगळ्या इलेमेंट्सचे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहायचे. ओके, मग लिहूयात आपण. फर्स्ट इलेमेंट बघा कोणतं आहे, लिथियम, ज्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे 2, बेरिलियम 2, बोरॉन 2, कार्बन 2, नायट्रोजन 2, ऑक्सिजन 2, फ्ल्युरिन 2, अँड लास्ट निऑन 2. आपण सगळ्यांचे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहिले. सगळ्यांना दिसत आहे ते लिथियम पासून निऑन पर्यंत. आणि हे कुठल्या पिरियड मधले आहेत, सेकंड पिरियड मधले आहेत. ओके, नेक्स्ट बघा आता काय दिलेलं आहे. इज द नंबर ऑफ व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स सेम फॉर ऑल दीज इलेमेंट्स. आता व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स म्हणजे काय, शेवटच्या शेल मधले. इथं किती शेल्स आहेत, 2. म्हणजे इथं व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स किती येणार आहेत, 1. याचे किती येणार आहेत, 2. याचे किती येणार आहेत, 3. याचे किती येणार आहेत, 4. याचे 5. याचे 6. याचे 7. याचे 8. मग प्रत्येकाच्या शेवटच्या शेल मधले इलेक्ट्रॉन्स जर आपण चेक केले तर व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स येत आहेत याचे 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8. मग त्यांनी क्वेश्चन विचारला आहे की सगळ्या इलेमेंट्सच्या आउटरमोस्ट शेल मधले इलेक्ट्रॉन सेम आहेत का. तर सांगा आन्सर. सेम असतील तर येस, नसतील तर नो. आहेत का सेम सांगा. नाही आहेत, सो आन्सर काय येणार आहे, नो. समजलाय हा क्वेश्चन. बघा, आपण इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन वरून शेवटच्या शेल मधले बॅलन्स इलेक्ट्रॉन सेम आहेत का नाहीत विचारलेलं होतं. मग आहेत का सेम, दिसत आहेत का सेम, नाही आहेत सेम. नेक्स्ट थर्ड क्वेश्चन बघा. इज द नंबर ऑफ शेल्स द सेम इन दिस. इज द नंबर ऑफ शेल्स द सेम इन दिस. म्हणजे बघा त्यांनी काय विचारलेलं आहे, शेल्स सेम आहेत का. आता याच्यात बघा शेल्स कशा काउंट करायच्या, हे काउंट करायचं 1, 2, 1, 2, 1, 2, 1, 2. म्हणजे याच्यात नंबर ऑफ शेल्स किती आहेत, 2. याच्यात 2, याच्यात 2, याच्यात 2, याच्यात 2, याच्यात 2, याच्यात 2, याच्यात 2. सो सगळ्यांच्या नंबर ऑफ शेल्स काय आहेत, सेम आहेत. नंबर ऑफ शेल्स काय आहेत, सेम. तर व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स सेम नाही आहेत. बट एक पॉइंट लक्षात ठेवा, व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स इन्क्रीजेस बाय 1 फ्रॉम लेफ्ट टू राईट. आता तुम्ही जर बघितलं, व्यवस्थित लक्ष द्या. ऍक्टिव्हिटी परत एकदा एक्सप्लेन करतो काय दिलेलं आपल्याला. त्यांनी सेकंड पिरियड मध्ये जावा, मॉडर्न पिरियडिक टेबलच्या सगळे इलेमेंट्स लिहा. ओके, इलेमेंट्स लिहिल्यानंतर त्यांचे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन्स लिहायचे होते. आता तुम्ही जर बघितलं तर याचा ऑटोमिक नंबर आहे 3, याचा 4, याचा 5, हे ऑटोमिक नंबर्स आहेत. याचा 6, याचा 7, याचा 8, याचा 9, 10. जर बारकाईनं बघितलं तर ऑटोमिक नंबर्स लेफ्ट टू राईट कितीने इन्क्रीज होत आहेत, 1ने. सो इलेक्ट्रॉन पण कितीने इन्क्रीज होतोय, 1ने. म्हणजे याच्यात 3 इलेक्ट्रॉन्स असतील तर याच्यात 4, याच्यात 5, याच्यात 6, 7, 8, 9, 10. लक्षात येतंय. सो इलेक्ट्रॉन्स इन्क्रीजेस बाय 1
Also, atomic number increases by 1 as you go from left to right in any period. म्हणजे कुठल्याही पिरियडमध्ये तुम्ही लेफ्ट टू राईट गेला तर ऑटोमिक नंबर हा 1 ने इन्क्रीज होतो, इलेक्ट्रॉन्स 1 ने इन्क्रीज होतात. सो व्हॅलन्स इलेक्ट्रॉन म्हणजे लास्टच्या शेलमधले इलेक्ट्रॉन्स आहेत ते पण बघा, इथं 1 होते, इथं 2, इथं 3, इथं 4, 5, 6, 7, 8. ते कितीने इन्क्रीज झाले? 1 ने इन्क्रीज झाले. लक्षात येतं हे? बट नंबर ऑफ शेल्स आहेत त्या काय राहिल्या? सेम. हे सेकंड पिरियडचं होतं. लक्षात येतंय सगळ्यांना? मग थर्ड पिरियडमध्ये जरी आपण गेलो, टेक्स्टबुकमध्ये त्याचं एक्सप्लेनेशन नाही दिलेलं, बट लक्ष द्या. थर्ड पिरियडमध्ये आहे सोडियम 281, नेक्स्ट आहे मॅग्नेशियम 282, नेक्स्ट आहे ॲल्युमिनियम 283, नेक्स्ट आहे सिलिकॉन 284, नेक्स्ट आहे फॉस्फरस 285, नेक्स्ट आहे सल्फर 286, नेक्स्ट आहे क्लोरीन 287. आता इथं बसत नाहीये सो मी खाली लिहिलेलं आहे. आणि लास्ट आहे आर्गॉन 288. मग जसं आपण लेफ्ट टू राईट जातोय बघा, काय लक्षात येतंय तुमच्या की लास्ट शेल मधले जे इलेक्ट्रॉन्स आहेत की ज्यांना आपण बॅलन्स इलेक्ट्रॉन्स म्हणतो ते सेम नाही आहेत. जरी ते सेम नसले तरी त्याच्यात एक प्रॉपर्टी सापडते. आपण बघितलेलं की पिरियडमध्ये स्लाइट चेंजेस होतात. बघा हे 1 ने काय होत जात आहे? इन्क्रीज होत जात आहे. ऑटोमिक नंबर पण बघा 1 ने इन्क्रीज होत जातो. याचा 11 आहे, याचा 12, 13, 14, 15, 16, याचा 17 आणि याचा किती होणार आहे? 18. बट जे सेम राहतंय ते काय आहे? नंबर ऑफ शेल्स. तुम्ही याच्यात बघितलं तर 1, 2, 3 शेल्स आहेत. याच्यात पण 3 आहेत, याच्यात पण 3, 3, 3, 3, 3, 3. सो प्रत्येकाच्या नंबर ऑफ शेल्स सेम आहेत आणि त्या किती आहेत? 3. सो बघा इथे अजून एक प्रॉपर्टी लक्षात येते बघा. इथं या सेकंड पिरियडमध्ये सेकंड सेल फिल व्हायला लागली. बघा नीट लक्ष द्या. सेकंड पिरियडमध्ये सेकंड सेल स्टार्ट झाली भरायला, फिल व्हायला आणि इथं एंड झाली. तर थर्ड पिरियडमध्ये आला तर इलेक्ट्रॉन्स आहेत ते थर्ड सेलमध्ये येत आहेत आणि इथं एंड होत आहेत. सो फोर्थ पिरियडमध्ये गेला तर इलेक्ट्रॉन्स कितव्या सेलमध्ये येतील? फोर्थ. बघा पिरियड नंबर इंडिकेट करतोय की जे लास्टचे इलेक्ट्रॉन्स आहेत ते कोणत्या सेलमध्ये जात आहेत. लक्षात येतंय का? इथं बघा सेकंड पिरियड होता सो इलेक्ट्रॉन्स सेकंड पिरियड सेलमध्ये ऍड झाले. थर्ड पिरियडला बघा पहिल्या 2 शेल्स सेम आहेत, इलेक्ट्रॉन्स चेंज होत आहेत कुठे? थर्ड सेलमध्ये. फर्स्ट पिरियडला कुठे चेंज होतील? फर्स्ट मध्ये. सेकंड मध्ये कुठे झाले? सेकंड सेलमध्ये. थर्ड पिरियडला कुठे झाले? थर्ड सेलमध्ये चेंज होत आहेत. सो हे सगळं होतं पिरियड्स आणि इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनशी रिलेटेड, जे की तुमच्या पेज नंबर 23 वरती दिलेलं आहे. सो पेज नंबर 23 वरचं डिटेलमध्ये रीड करा. त्याचं कन्क्ल्युजन एवढंच आहे की पिरियडमध्ये नंबर ऑफ शेल्स की ऑर्बिट्स जे असतात, ऑर्बिट माहीत आहेत ना, न्यूक्लियसच्या भोवती इलेक्ट्रॉन्स डिफरंट ऑर्बिट्समध्ये रिव्हॉल्व होतात. हे जे पाथ असतात त्यांना शेल्स किंवा ऑर्बिट म्हणतात. मग या शेल्स किती आहेत? हे पिरियडमध्ये सेम राहतं. सेकंड पिरियडमध्ये किती आहेत? 2. थर्ड पिरियडमध्ये किती आहेत? 3. तर नंबर ऑफ व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स बघा, ऑटोमिक नंबर लेफ्ट टू राईट 1 ने काय होत जात आहे? ऑटोमिक नंबर आणि व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स की जे लास्ट सेलमध्ये आहेत ते 1 ने काय होत आहेत? इन्क्रीज. मग हे कोणत्या सेलमध्ये इन्क्रीज होतात? सेकंड पिरियडमध्ये दुसऱ्या, थर्ड पिरियडमध्ये तिसऱ्या. इथं पण बघा 3 शेल्स सगळीकडे सेम आहेत, नंबर ऑफ शेल्स सेम येतात. बट लास्ट शेलमधले इलेक्ट्रॉन्स 1 ने इन्क्रीज होतात किंवा ऑटोमिक नंबर पण काय होतोय? 1 ने इन्क्रीज होतो. हे एवढंच त्या पेजवरती दिलेलं आहे. हे व्यवस्थित तुम्ही वाचा पेज नंबर 23 वरून.
लक्षात आलंय? पिरियड्स अँड इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. आता पेज नंबर 24 वरती फर्स्ट पॅराग्राफमध्ये तेच मेन्शन केलेलं आहे की बघा, शेल्सला आपण नंबरिंग केलेलं होतं. फर्स्ट जी आहे के एल, थर्ड जी आहे ती एम शेल. बघा के एल एम नंबरिंग केलेलं होतं शेल्सला. मग इथे जर बघितलं सेकंड पिरियडमध्ये तर के आणि एल शेल फील आहे याची पण के आणि एल शेल आहे, याची पण के आणि एल, याची पण के आणि एल. म्हणजे ज्यांच्या नंबर ऑफ शेल्स सेम आहेत ते सगळे इलेक्ट्रॉन्स एकाच पिरियडमध्ये येणार. म्हणजे इथं तुम्ही सेकंड पिरियड जर सगळा बघितला तर त्यांच्यात फक्त के आणि एल एवढ्या दोनच शेल्स आहेत. म्हणजे सेम नंबर ऑफ शेल्स वाले सगळे इलेमेंट सेम पिरियडमध्ये येतात आणि जेवढ्या शेल्स आहेत त्याच पिरियडमध्ये. म्हणजे इथं किती शेल्स आहेत सांगा? 2. सो हे सगळे सेकंड पिरियडमध्ये येणार. इथं जर बघितलं तर प्रत्येक इलेमेंटला 3 शेल्स आहेत, कुठलाही घ्या यातला, के एल एम, के एल एम, के एल एम. ओके, सो किती शेल्स आहेत टोटल? 3. सो हे कितव्या पिरियडमध्ये येणार? थर्ड पिरियडमध्ये येणार. मग आता कोणताही इलेमेंट आहे त्याचं जे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे किंवा पोझिशन जी आहे ती नंबर ऑफ शेल्स आणि लॉ ऑफ इलेक्ट्रॉन ऑक्टेट याच्यावरती डिपेंडंट राहते. ओके, आता आपण 2 पॉइंट्स बघितले, ग्रुप्स अँड इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन अँड पिरियड्स अँड इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. सगळ्यांच्या आता ते क्लिअरली लक्षात आले असतील. कुठल्याही ग्रुपमध्ये गेलात तर लास्ट शेल किंवा आउटरमोस्ट शेल मधले इलेक्ट्रॉन्स काय येतात? सेम. ओके, आणि जसं वरून खाली जाऊ तसे नंबर ऑफ शेल्स काय होतात? 1 ने इन्क्रीज होत जातात. तर पिरियडमध्ये बघितलं तर एका कुठल्याही पिरियडमध्ये गेलात तर नंबर ऑफ शेल्स काय येतात? सेम. आणि जेवढ्या शेल्स आहेत म्हणजे 2 शेल असतील तर तो कोणत्या पिरियडमध्ये असणार आहे? सेकंड. 3 शेल्स असतील तर तो कोणत्या पिरियडमध्ये असणार आहे? थर्ड. ओके, आणि यातले जे इलेक्ट्रॉन्स असतात जे लास्ट शेलमध्ये असतात की ज्यांना बॅलन्स इलेक्ट्रॉन्स म्हणतात किंवा ऑटोमिक नंबर आहे तो लेफ्ट टू राईट 1 ने काय होत जातो? इन्क्रीज होत जातो. मग याच्यानंतर खाली इथं 9th स्टँडर्डशी रिलेटेड दिलेलं आहे की ज्याच्या आधी कॅन यू रिकॉल हा क्वेश्चन दिलेला आहे. बट त्याच्या आधी काय दिलं बघा, द नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स इन द फर्स्ट 3 पिरियड्स इज डिटरमाइंड बाय इलेक्ट्रॉन कॅपॅसिटी ऑफ द शेल्स अँड लॉ ऑफ इलेक्ट्रॉन ऑक्टेट. मग यात जे फर्स्ट पॉईंट दिलेला आहे कॅन यू रिकॉल मधला, त्यांनी काय दिलेलं आहे? व्हॉट आर द व्हॅल्यूज ऑफ एन फॉर शेल्स के एल एम. म्हणजे बघा, कुठलाही इलेमेंट असेल त्याच्या ॲटममध्ये सेंटरला कोण असतो? न्यूक्लियस. त्याच्या इथं फर्स्ट शेल जी असते ती के, सेकंड एल, थर्ड असते ती एम शेल असते. आपल्याला पहिल्या 3 शेल्सचं बघायचं आहे कारण आपण फर्स्ट 3 पिरियडच्या इलेमेंटचं स्टडी करणार आहे ऑर्गॉनपर्यंत 18 पर्यंत. ओके, मग के साठी एन जो असतो इकडे लिहितो मी, के एल एम शेल्स आहेत. याच्यासाठी एन जो येतो 1, याच्यासाठी 2 आणि याच्यासाठी किती असतो? 3. बघा, के 1, एल ला 2, एम ला 3 येणार आहे. नेक्स्ट याच्यानंतर क्वेश्चन काय विचारलेला आहे बघा, व्हॉट इज द मॅक्सिमम नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स दॅट कॅन बी अकोमोडेटेड इन अ शेल, राईट द फॉर्म्युला. म्हणजे कुठल्याही शेलमध्ये असेल तर मॅक्सिमम नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स किती येतात? 2n². याला त्याची काय म्हणतात? कॅपॅसिटी टू होल्ड. ओके, कुठलीही शेल असेल तर ती एवढे इलेक्ट्रॉन्स अकोमोडेट करू शकते. 2n². ही त्याची कॅपॅसिटी आहे, हा फॉर्म्युला आहे. मग या कॅपॅसिटी 2n² नुसार नेक्स्ट जो लास्ट क्वेश्चन आहे, डिड्यूस द मॅक्सिमम नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स. हे जर बघितलं इथं हा फॉर्म्युला वापरला 2n², तर इथं 2 × 1² 2 येईल. इथं 2 × 2², 2चा स्क्वेअर किती येईल? 4, 4 × 2 8 आणि इथं 2 × 3², 3चा स्क्वेअर येईल 9, 9 × 2 18. आता बघा, फर्स्ट शेलमध्ये किती इलेक्ट्रॉन्स बसू शकतात? मॅक्सिमम 2, सेकंडमध्ये 8, थर्डमध्ये 18. बट मॉडर्न पिरियडिक टेबलमध्ये गेलात तर इलेमेंट्स जर बघितले तर फर्स्टमध्ये 2, सेकंडमध्ये 8 आणि थर्डमध्ये पण 8च आहे. आता प्रॉब्लेम फर्स्ट आणि सेकंड शेलला नाहीये. इथं 2, 2, 8, 8 मॅच होतंय.
बट जर आपण ही थेअरी मानली की जी बोरनं सांगितलेलं होतं ऑटोमिक मॉडेल, तर या थर्ड शेलमध्ये 18 इलेक्ट्रॉन्स बसायला पाहिजे, म्हणजे त्याची कॅपॅसिटी 18 ची आहे. मग इथं इलेमेंट्स पण किती यायला पाहिजे होते 18, बट हे ॲक्च्युअलमध्ये येत आहेत 8. मग हे 18 न येता 8च का येत आहेत, तर याच्या मागे लॉ ऑफ इलेक्ट्रॉन ऑक्टेट आणि अजून बरेचसे फॅक्टर्स आहेत. लॉ ऑफ इलेक्ट्रॉन ऑक्टेट म्हणजे जेव्हा लास्ट शेलमध्ये 8 इलेक्ट्रॉन्स येतात तेव्हाच तो ॲटम स्टेबल होतो. त्याच्यापेक्षा एकही एक्स्ट्रा इलेमेंट याच्यात बसू शकत नाही. ही त्याची इलेक्ट्रॉन ऑक्टेट आहे. सो आउटर मोस्ट शेलमध्ये इथं 8 इलेक्ट्रॉन्सच येणार आहेत. सो इथं 8च इलेमेंट्स असणार आहेत. जरी याची कॅपॅसिटी 18 असतील तरी हा 8लाच काय होतो, स्टेबल होतो. हे लक्षात येतं तुमच्या. मग हा 8ला स्टेबल झाल्यामुळे याच्यात लास्टला 18 इलेक्ट्रॉन्स म्हणजे 18 एलिमेंट्स न येता फक्त किती येतात, 8. बट याच्याशी रिलेटेड जे डिटेलमध्ये आहे ते तुम्हाला 11-12ला येईल, ते आत्ता नाही आहे. आत्ता फक्त एवढंच लक्षात ठेवा की या KLM बेसिसवरती आपण फर्स्ट 3 पिरियडचा स्टडी केला तर जे नंबर आहे n तो K शेलसाठी किती आहे 1, L शेलसाठी किती आहे 2, तर M शेलसाठी किती आहे 3. अजून एक शेल असते N, याच्यासाठी किती असतो तो 4. मग 2 इंटू इथं 4चा स्क्वेअर 16 2 जार किती आहे 32. बट याच्यात पण किती एलिमेंट्स येतात 18च येतात. मग इथे जो लॉ आहे तो लॉ ऑफ इलेक्ट्रॉन ऑक्टेट आणि अजून काहीतरी फॅक्टर्स आहेत जे आता तुमच्या सिलेबसला नाही आहेत, ते आपण नेक्स्ट स्टँडर्ड्समध्ये बघणार आहे 11-12मध्ये गेल्यानंतर. सो एवढाच पॉईंट जो आहे तो त्या तिथं दिलेला आहे. सो तो व्यवस्थित रीड करा टेक्स्टबुकमधून. आता यातला लास्ट एक पॅराग्राफ दिलेला आहे केमिकल रिॲक्टिव्हिटीशी रिलेटेड आहे तो. बघा, केमिकल रिॲक्टिव्हिटी ही कशावरून ठरवली जाते. समजा एखादा इलेमेंट आहे 281, तर त्याची रिॲक्टिव्हिटी या 1 वरून म्हणजे नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स प्रेझेंट इन द लास्ट शेल, आणि याच्यात टोटल शेल्स किती आहेत 3, म्हणजे टोटल नंबर ऑफ शेल्स म्हणजे त्याच्यात किती शेल्स आहेत आणि लास्टच्या शेलमध्ये किती इलेक्ट्रॉन्स आहेत याच्यावरून त्याची रिॲक्टिव्हिटी ठरवली जाते. म्हणजे रिॲक्टिव्हिटीसाठी लास्टच्या शेलमध्ये किती इलेक्ट्रॉन्स आहेत आणि किती शेल्स आहेत हे इम्पॉर्टंट आहे. आणि जे मॉडर्न पिरियडिक टेबल आहे ती या इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनवरतीच बेस्ड आहे. आता किती शेल्स आहेत आणि लास्टमध्ये किती इलेक्ट्रॉन्स आहेत ही इन्फॉर्मेशन आपल्याला फक्त आणि फक्त कोण देऊ शकतं, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. आणि जर मॉडर्न पिरियडिक टेबल जर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनवरती बेस्ड असेल तर ही इन्फॉर्मेशन त्या इलेमेंटची पोझिशन देणार आहे आपल्याला. मग ती पोझिशन आपल्याला सांगणार आहे की लास्टच्या शेलमध्ये किती इलेक्ट्रॉन्स आहेत आणि किती शेल्स आहेत. म्हणजे ही पोझिशन म्हणजेच कोण आहेत, ग्रुप्स आणि पिरियडचा नंबर. म्हणजे परत बघा, ग्रुपचा नंबर, पिरियडचा नंबर, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आणि त्याच्या प्रॉपर्टीज या सगळ्या एकमेकांशी रिलेटेड येतात. लक्षात आलं. म्हणजे आज जे आपण पॉईंट्स बघितले आत्तापर्यंत त्यात काय काय बघितलं की इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आणि मॉडर्न पिरियडिक टेबल, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ग्रुप्स, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन पिरियड्स आणि यांची केमिकल रिॲक्टिव्हिटी, होल्डिंग कॅपॅसिटी, त्याच्यानुसार इलेक्ट्रॉन्स किती आहेत, त्याच्यानुसार त्या पिरियडमध्ये किती इलेमेंट्स आहेत, फर्स्ट सेकंड थर्डमध्ये 18 का नाही आहेत, 8च का आहेत, कारण लॉ ऑफ इलेक्ट्रॉन ऑक्टेट रिस्पॉन्सिबल आहे त्याला. हे सगळं आपण डिटेलमध्ये बघितलेलं आहे. सो हे तुमच्या टेक्स्टबुकमध्ये पेज नंबर 24 पर्यंत आहे. याच्यानंतरचा पॉईंट आहे तो पिरियडिक ट्रेंड्स आहे.
सो पिरियडिक ट्रेंडच्या आधीचं जे दिलेलं आहे म्हणजे काय, तुमचं मॉडर्न पिरियडिक लॉ झालेला होता, त्याच्यानंतर स्ट्रक्चर ते आपण लास्ट लेक्चरमध्ये बघितलेलं होतं. पेज नंबर 22, 23 आणि 24 वरचं पिरियडिक ट्रेंडच्या आधीचं म्हणजे पेज नंबर 22 वरती स्टार्टपासून मॉडर्न पिरियडिक टेबल अँड इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय होतं हे आज आपण बघितलं. त्याच्यानंतर ग्रुप्स आणि इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कसे रिलेशन आहे बघा. ग्रुप्समध्ये आउटर मोस्ट शेलमधले इलेक्ट्रॉन सेम, खाली येईल तशी शेल एक एकने वाढते. पिरियडमध्ये बघितलं तर नंबर ऑफ शेल्स काय आहेत, सेम. आणि जसं लेफ्ट टू राईट झालं तसं ऑटोमिक नंबर किंवा लास्टच्या सेलमधले इलेक्ट्रॉन्स 1 ने काय होत आहेत, इन्क्रीज होत आहेत. आणि लास्टली आत्ता लास्टचा पार्ट बघितला की रिॲक्टिव्हिटी ही पण कशावरती डिपेंडंट आहे, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. सो या सगळ्या पॉईंट्सवरून जे आजच्या लेक्चरमध्ये आपण बघितलं त्याचं फायनल कन्क्लुजन हेच आहे की मॉडर्न पिरियडिक टेबल हे जे एलिमेंट्सच्या प्रॉपर्टीजचा स्टडी देतंय ते कम्प्लिटली कशावरती बेस्ड आहे, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन म्हणजेच कशावरती बेस्ड आहे, ऑटोमिक नंबर. सो ऑटोमिक नंबर ही जी प्रॉपर्टी होती ती ऑटोमिक मासपेक्षा सक्सेसफुल ठरली. याच्या मागचं मेन रिझन हेच होतं की ऑटोमिक नंबर हे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनशी रिलेटेड होतं आणि इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनवरूनच सगळ्या केमिकल प्रॉपर्टीज डिफाईन केल्या गेलेल्या आहेत. तो सगळ्या ज्या रिॲक्शन्स आहेत त्याच्यासाठी इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन खूप महत्त्वाचं आहे. आणि आपले जे ग्रुप्स आणि पिरियडची जी अरेंजमेंट आहे ती सगळी इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनवरती बेस्ड आहे. लक्षात येतंय? मग हे सगळं टेक्स्टबुकमधून व्यवस्थित रीड करा. पेज नंबर 22, 23 आणि 24 वरचं पिरियडिक ट्रेंड्सच्या आधीचं. मग इथं आपलं हे लेक्चर संपतंय. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण पिरियडिक ट्रेंड्सशी रिलेटेड बघूया. बट त्याच्या आधी आत्तापर्यंत जेवढा झालेला लेसन आहे तेवढा सगळा व्यवस्थित रीड करा. मग भेटू आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये. तोपर्यंत नमस्कार.